काय गाढव ते आहे की गाढव आपण आहोत? त्याने सरपंच साहेब कसे काय ओळखले? आपण ओळखू शकतो. गाढव सरपंच कसं ओळखेल? पुन्हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो पन्नाला, आपला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक महिला आलेल्या आहेत. एका महिलेच्या अंगावरती हिरव्या रंगाची साडी आहे, लाल रंगाचा ब्लाऊज आहे आणि हातामध्ये चॉकलेटी रंगाची पर्स आहे पन्नालाल. गळ्यामध्ये 10 तोळ्याचं मंगळसूत्र आहे पन्नालाल. हातामध्ये 4 तोळ्याच्या बांगड्या आहेत पन्नालाल. सांग बरं ती महिला कुठे उभी राहिली? ते गाढव बरोबर एक फेरी पूर्ण मारतं आणि त्या महिलेसमोर जाऊन त्या ठिकाणी उभं राहतं. पुन्हा आपल्या मनाला प्रश्न पडतो, गाढव ते आहे की गाढव आपण आहे? तिसरा प्रश्न विचारला जातो, 50 प्रेक्षकांमधून एकाच्या हातातलं घड्याळ काढून घेतलं जातं आणि एकाच्या खिशामध्ये लपवून ठेवलं जातं. तो राजस्थानी माणूस त्या गाढवला विचारतो, आपल्या या ठिकाणी खेळ पाहायला आलेल्या गर्दीमध्ये एका माणसाचं घड्याळ चोरीला गेलं पन्नालाल. ते एका माणसानं चोरलेलं आहे. सांग बरं कोणाच्या खिशामध्ये आहे पन्नालाल? म्हणजे आपल्या 50 लोकांच्या समोर ज्या खिशामध्ये ठेवलेलं असतं त्याच्या समोर ते गाढव बरोबर जातं, थांबतं. आपण सगळेजण टाळ्या वाजवतो. पुन्हा आपल्याला वाटतं गाढव ते आहे की गाढव आपण आहे? गाढवाला नेमकं हे कसं काय कळतं? आता याच्यातला पुढचा भाग लक्षात घ्या. 1 तासाचा खेळ असतो, 10 मिनिटाचा खेळ असतो, 50 लोक एकत्र येतात, 20 रुपये तिकीट असते. 10 मिनिटामध्ये गाढव 1000 कमवतो, 1 तासामध्ये गाढव 6000 कमवतो आणि 2 तासामध्ये गाढव 12,000 रुपये कमवतो. कोण? गाढव 2 तासामध्ये 12,000 रुपये कमवतो. गाढव काय बोलतं का? गाढव बोलत काहीच नाही तरी पण 12,000 रुपये कमवतं. मग आमच्यासारख्या कीर्तनकारांनी 2 तास कीर्तनामध्ये बोलल्यानंतर तुम्ही आम्हाला किती दिले पाहिजे? म्हणजे घरी गेल्यानंतर आम्ही गाढव आहोत असं आम्हाला वाटणार नाही. प्रश्न साधा आहे की नाही? गाढव जर 2 तासामध्ये 12,000 रुपये कमवत असेल तर आपल्याला तुम्ही किती दिले म्हणजे आम्ही गाढव असं वाटणार नाही. हा विचार फक्त सांप्रत स्थितीमध्ये करा, संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. हीच खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची दीक्षा आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा आणि हाच सुंदर भाव घेऊन तुम्ही घरी गेला तर निश्चितपणानं माझ्या कीर्तनातला तात्विक भाव तुमच्या लक्षात आला असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणावरती माझा भाव या ठिकाणी ठेवतो आणि उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावंत वारकरींच्या चरणावरती माझा भाव ठेवून हेच थोर भक्ती आवडते देव सुंदर भावी माझ्या संसाराचे सुंदर पद्धतीने मंडप आहे, सुंदर पद्धतीने नियोजन